तर या ठिकाणी तुळजाभवानीचं एक मंदिर आहे. थोडं मोठंच करा. म्हणजे तुळजाभवानी मंदिर तुम्ही बघू शकता. तर त्याविषयी थोडीशी माहिती पण घेऊयात आपण आणि दर्शन पण घेऊयात तुळजाभवानीचं. तर हे आहे तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानीचं मंदिर आणि हे पुजारी आहेत इथले. तर आपल्या थोडक्यात देवीची माहिती पुजारी या ठिकाणी देतील. तुमचं नाव आणि माहिती देवीची. बाळासाहेब प्रल्हाद पुजारी. आमच्या शेतामध्ये निघाले तर माळे आमचे पंजोबा. त्या गावाच्या पूर्वेला आमचे गाव शेती आहे. त्याची निघाली आहे मूर्ती. तिथून आणून स्थापना इथे केली आहे. अष्टभुजा आहे. ह्या साईडला 4 हात, ह्या साईडला 4 हात. 8 हातामध्ये 8 शस्त्र आहेत. डाव्या साईडला चंद्र आहे, उजव्या साईडला सूर्य आहे, वरती नरसिंहमुख आहे, कपाळावरती महादेवाची पिंड आहे, पायाखाली महिषासुर आहे रेड्या रूपात. देवीचा एक पोटाखाली पाय आहे, एक त्याच्या पाठीवरती पाया उजव्या हातला त्रिशूलचा प्रहार केला पाठीत त्या रेड्याच्या. त्याच्या मानेतून दैत्य निघालेला आहे. त्या दैत्याला धार आणि तलवार आहे. 2 सिंह आहेत आणि डाव्या साईडला इथं नांगराचा फाळ लागलेला आहे. डाव्या साईडला भुजाला तुकडा निघालेला. तर ही मूर्ती निघून आता आमची ही 4थी पिढी आहे व्यवहारल्याची. आता ह्याचा म्हणजे त्याच्या पूर्वीचा इतिहास वगैरे काय म्हणजे असं त्याच्या आधीचं नाही. म्हणजे आता जेवढं आहे ती आम्हाला माहिती तेवढी काय दिली आहे ते. मी जी सांगितली माहिती त्याच्यापेक्षा थोडी माहिती जास्त आहे त्याच्यावर. त्या देवीत आणि त्या म्हणजे समानच सेमच देवीचं म्हणजे मूर्ती जरा मोठी आहे. प्रवाह त्या मूर्तीची मोठी आहे. ही आहे प्रवाहाची थोडी लहान आहे. आणि फक्त ही मूर्तीला पूर्ण काम कोरीव आहे आणि ती मूर्ती आहे ती फक्त प्लेन आहे. एवढंच फरक आहे. आणि तिथला चंद्र आहे ती उजव्या साईडला आहे आणि ही जी आहे ती डाव्या साईडला चंद्र आहे आणि उजव्या साईडला सूर्य आहे मूर्तीचा. असं आहे. लोक तिकडं पण दर्शन येतात, तिकडं पण दर्शन ज्यांना माहिती येतात ते. म्हणजे पहिल्यापासूनची पण असे काही म्हणजे भक्त जे असतील त्यांना जी माहिती जुनं आहे ते जुनी वंश जे आहेत ना त्यांना माहिती आहे ती दर्शनाला येतात. ती म्हणजे ती मूळ दर्शन ही जुनं ही आहे. मूर्ती ही मेन खरी असं म्हणणार. धन्यवाद. दर्शन घेऊन आपण पण दर्शन घेऊ शकता देवीचं. आमचे मित्र सदाशिव कवटाळे सर यांनी एक पक्षी घेतलेले आहेत आणि त्या पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी मडकं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ती पिल्ले अंडी घालतात. ते घेण्यासाठी आम्ही आता इथं आलोय. ते आपल्याला मटकामधले मटण वगैरे शिजवायला पाहिजे होते डेऱ्यास मार्केट. ते वेगळं असतं का काय हेच असतं?
तुम्ही स्पेशल बनवता का त्यासाठी? होय. थोडं मोठंच करा. काय करायचं सर? नाही ते जैनच झाले त्या काय करायचं? की पक्षाला बसायला का हा हा. ती डेऱ्यामध्ये जाऊन बसून ते अंडे देतात पक्षी. खात असते ते मोठं करते. कुठले पक्षी ती लवबर्ड आणले का तुम्ही? लवबर्ड आले. 10 लवबर्ड घेतले ती. होय. कुठं? धाराशिवला. बर. मग ते गावाला ते अंडे देण्यासाठी का ते असं का मटक लागते. मटक्यात जाऊन आतमध्ये बसून अंडे देते माझी. सोलापूरला तर 4 गाडी येते आपल्याकडूनच येते वर्षाला 500. म्हणजे असं बनवून देतो का त्याने बनवतो तिथे? आपण बनवून देतो ते आयतच म्हणजे बोलला असतानाच बोल पाडतो. हा. 2 नेलेत पहिले पण ती त्या जाईना झाली ती माझी. ह्यांची शाळा संपली आज, लास्ट डे म्हणून जेवायला आणले का नाही दादा? काय काय घेतलं? दाल तडका, पनीर आणि कोशिंबीर. आवडलं का तिथे? शाळा संपली का आता जूनमध्येच डायरेक्ट. खूप मोठं वारं सुटलेलं आहे आणि आता कदाचित पाऊस नक्कीच येईल असं वाटायला लागलेलं आहे, कारण वातावरणच तसं झालंय. अवकाळी पाऊस चांगलाच झालेला आहे. तरी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.